पुण्याच्या बालेवाडीतल्या सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज्यसभा खासदार शरद पवारांचं नावच नसल्याचं समोर आलं। पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित केला। या सरकारी कार्यक्रमाला पुण्यातले सर्व खासदार आमदारांची नावं निमंत्रण पत्रिकेत लिहिण्यात आली, मात्र शरद पवारांचंच नाव यातून वगळण्यात आलं। सांगलीच्या मिरजेमध्ये बहुजन कल्याण योजना मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं उधळून लावला। या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अपुरी माहिती आणि ज्ञान असल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मेळावा बंद पाडला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपनं महामेगा प्लॅन आखलाय। गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप विशेष ट्रेन आणि बस सोडणार आहे। मुंबई महानगरमधून कोकणात तब्बल 700 बसेस आणि तब्बल 6 ट्रेनचं नियोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला। यंदाच्या निवडणुकीमध्ये तू राहशील नाहीतर मी राहीन असा इशारा ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून दिला। लोकसभेमध्ये काही प्रमाणात यश मिळालं म्हणून संविधानावरचं संकट कमी झालेलं नाही असं विधान शरद पवार यांनी केलंय। पंतप्रधानांची ज्याप्रमाणे प्रतिष्ठा आहे तेवढीच विरोधी पक्षनेत्याची आहे, त्यामुळे त्या पदाचा सन्मान राखणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं। केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातलं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे। भ्रष्टाचारानं कमावलेला पैसा हा राज्य सरकारकडे असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। तर दिल्लीत बसलेल्या 2 नेत्यांचं एटीएम महाराष्ट्र आहे, त्यामुळे महाराष्ट्राला कंगाल करणाऱ्यांचं एटीएम बंद करण्याचं आवाहन पटोलेंनी केलं। खासदार सुप्रिया सुळेंचा शनिवारपासून उत्तर महाराष्ट्राच्या 3 दिवसीय दौऱ्यावर त्या जाणार आहेत। दादांच्या जनसन्मान यात्रेला सुप्रिया सुळे महिला मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर देणार आहेत। अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात झाली होती आणि सुळेंचा महिला मेळावा देखील तिथेच पार पडणार आहे। सांगलीच्या मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाच्या वतीनं दावा करण्यात आला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरेंनी या दोन्ही मतदारसंघ आम्हाला द्यावेत अशी मागणी महायुतीकडे केली। खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलंय। सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत माजी खासदार विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली होती। 12 सप्टेंबरला राणे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले। अजितदादा कुठून लढणार ते लवकरच कळेल, पण तुमच्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे अजून किती शिवसैनिकांचा राजकीय बळी घेणार आहे ते संजय राऊतांनी सांगावं असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी केला। पिंपरीच्या जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार रिक्षात सवार झाल्याचं पाहायला मिळालं। या यात्रेदरम्यान अजित पवारांचं भक्तिशक्ती निगडी ते संत तुकाराम नगरमधल्या एचे मैदानापर्यंत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी पिंपरी चिंचवडच्या महिला रिक्षा संघटनेनं देखील अजित पवारांचं स्वागत केलं। अजित पवारांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्यानं घोषणाबाजी केली। त्यावेळी त्यांनी अजितदादा परत राष्ट्रवादी ते असे बॅनर दाखवले। त्यावेळी अजितदादांनी तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केलं। तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे गटाला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसला। अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे खेड विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आपला पहिला उमेदवार नांदेडमधून जाहीर केलाय। देगलूर बिलोली मतदारसंघासाठी पक्षाचे प्रदेश महासचिव बाबूराव गजभारे यांच्या नावाची घोषणा जोगेंद्र कवाडे यांनी केली। राज्यामध्ये पीआरपी 33 जागा लढणार असून किमान 5 जागा तरी महायुतीने द्याव्यात अशी मागणी करणार असल्याचं कवाडे यांनी म्हटलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं त्यांच्या कर्जत जामखेड इथल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं। रोहित पवार यांनी मतदारसंघात आतापर्यंत 10,000 सायकलीचं वाटप केलं। शाळेपासून 3 किलोमीटर अंतर असलेल्या विद्यार्थ्यांना हे सायकल वाटप करण्यात आलं। बीडमधल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेअगोदर शरद पवार गटातल्या 2 गटाचे कार्यकर्ते भिडले। माजी आमदार राधाकृष्ण हाके पाटलांचा फोटो सभेस्थळी असलेल्या बॅनरवरती नसल्यानं हाके पाटलांचे कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजक मनोहर डाकेंच्या कार्यकर्त्यांसोबत हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद विरोधात आज नांदेड, धाराशिव, धुळे बंदची हाक दिली। या संघटनांनी मुंबईतल्या भांडूप बंदचाही इशारा दिला। लव्ह जिहाद विरोधात कायदा करा, फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करा या मागणीसाठी या संघटना आक्रमक झाल्या। नाशिकमधल्या हिंदू समाजाच्या बंद दरम्यान नाशिकच्या काही भागात तणावाची स्थिती पाहायला मिळाली। पंचवटी, भद्रकाली आणि दूध बाजार इथं तणाव निर्माण झाला होता। काही तरुणांनी रॅलीमुळे दुकान बंद करण्याचा आग्रह केला आणि तणाव वाढला। आता शांतता असल्याचं पोलिसांनी सांगितलं।
जळगावमधल्या सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण लागलं. शहरातल्या एका दुचाकी शोरूम सुरू असल्यानं हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमवर दगडफेक करत जाहिरात बॅनरची तोडफोड करण्यात आली. यामध्ये शोरूमचं मोठं नुकसान झालं. पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवलं. 29 ऑगस्टला मराठ्यांची आंतरवालीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती देखील घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसंच राजकारणात जाऊन मी मराठ्यांचं वाटोळं करणार नाही, 100-150 नेत्यांसाठी 6 कोटी मराठ्यांचं वाटोळं करणार नाही असं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं. मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने घेराव घातला होता. जनसन्मान यात्रेमध्ये पुण्यातल्या मावळमध्ये अजित पवार जेवणासाठी थांबले होते. तिथे मराठा क्रांती मोर्चाने त्यांना घेराव घातला. कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार असा सवाल आंदोलकांनी केला. काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आमदार देशमुखांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवस्वराज्य यात्रेमध्ये मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. खासदार अमोल कोल्हेंच्या भाषणावेळी मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मराठवाड्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकर आद्र यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं. मात्र मी शिंदे समितीचा सदस्य असल्यानं अधिकच्या नोंदी कशा सापडतील याबाबत जरांगेंची चर्चा झाल्याचं आद्र यांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक आज झाली तर महायुतीचं सरकार येणार असल्याचं झी24 तासच्या AI सर्व्हेतून समोर आलं. महायुतीला 47% लोकांनी पसंती दिली तर महाविकास आघाडीला 39% लोकांनी पसंती दिली. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थिती मजबूत असल्याचं झी24 तासच्या AI सर्व्हेत समोर आले. महाविकास आघाडीची स्थिती मजबूत झाल्याचा 45% नागरिकांनी कौल दिला तर महायुती मजबूत झाल्याचा 40% नागरिकांनी कौल दिला. राज्यात मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगलं काम देवेंद्र फडणवीस यांचं असल्याचं झी24 तासने केलेल्या AI सर्व्हेतून समोर आलं. सर्व्हेमध्ये 1 नंबरची पसंती फडणवीस यांना मिळाली तर 2 नंबरची पसंती एकनाथ शिंदे यांना देण्यात आली तर तिसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं असल्याचं AI सर्व्हेतून समोर आलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार नसल्याचं AI सर्व्हेतून समोर आले. 45% लोकांनी सहानुभूती मिळणार नसल्याचं सांगितले. तसंच 35% लोकांनी सहानुभूती मिळणार असून 20% लोकांनी सांगता येत नसल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओवेसी, वंचित, मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरणार असल्याचं झी24 तासच्या AI सर्व्हेतून समोर आले. 60% लोकांनी वंचित, मनसे, ओवेसी आणि तिसऱ्या आघाडीला पसंती दिली तर 30% लोकांनी इतर पक्षांना पसंती दिली. झी24 तासच्या AI सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याला समसमान पसंती लोकांनी दिली. मराठा आरक्षण निवडणुकीमध्ये मुद्द्याला 45% लोकांनी पसंती आणि 45% लोकांनी नापसंती देखील दर्शवली. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महागाईचा मोठा मुद्दा असणार असल्याचं AI सर्व्हेतून समोर आलं. राज्यात महागाईच्या मुद्द्याला 45% लोकांनी कौल देऊन चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का असा प्रश्न आम्ही राज्यातल्या जनतेला विचारला होता. त्यावर 55% लोकांनी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला तर 30% लोकांनी योजना गेम चेंजर ठरणार नसल्याचं म्हटलंय तर 15% लोकांनी माहीत नसल्याचं म्हटलं. बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी नेत्यांना चिमटा काढला. यांना प्रेम आणि व्यवसायातलं अंतर कळलं नाही. लोकसभेच्या निकालानंतरच बहीण आठवली असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. धुळे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी अनेक महिला आता सलग सुट्टी असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. वाशिमच्या पोस्ट ऑफिससमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी गर्दी केली. सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या रांगा बघायला मिळाल्या होत्या. मात्र आता महिलांनी आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी रांग लावली. महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होत असल्याने हिंगोलीतल्या बँकेत महिलांनी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली तर ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केले नव्हते अशा महिलांनी कागदपत्र काढण्यासाठी CSC सेंटरवर गर्दी केली.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बारामतीमधल्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले। त्यामुळे महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती शहरातून जवळपास 25,000 राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला। बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मंजुरी मिळालेल्या अनेक लाडक्या बहिणींना अद्याप बँक खात्यात पैसे न आल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणीला निराश होऊन परतावं लागलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँकेत जमा झाला, त्यानंतर पारनेरच्या अळकुटी परिसरातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलं। गेल्या 7 वर्षांपासून अद्याप 30% शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाहीये, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। देशातल्या विविध राज्यांमध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ कल्याणमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। कल्याणच्या शाही चौक खडकपाडा भागात महिला आणि पुरुषांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत घटनेचा निषेध व्यक्त केला। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरीने दिल्यास खानदेशातले 32 आमदार पाडू असा इशारा खानदेश हित संग्राम संघटनेनं महायुती सरकारला दिला। कल्याणच्या प्रांत कार्यालयावर रिक्षा आणि दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संघटनेच्या वतीने हा इशारा देण्यात आला। जळगाव जिल्ह्याच्या 40 गावांमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। गिरणा खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि नारपार प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये 100 पेक्षा अधिक ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। आयएमए मुंबईचे डायरेक्टर मनोज कुमार तिवारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। तिवारी यांनी आयएमए मुंबईमध्ये विविध मार्गाने भ्रष्टाचार केला। या प्रकरणी तिवारी यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली। साताऱ्यामध्ये वडार समाजाच्या वतीने महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला, मात्र पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या वडार समाजाला 200 ब्रास उत्खननास तहसीलदार परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातल्या लोणारी समाजाने उपोषण मागे घेतलं। आमदार शहाजी बापू पाटील, गोपीचंद पडळकर आणि जयकुमार गोरे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। त्यावेळी लोणारी समाजाच्या तरुणांनी आनंद व्यक्त केला। कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत। चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला। प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली। अकोल्यातल्या निवासी डॉक्टरांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर कॅन्डल मार्च काढला। यावेळी पीडित महिला डॉक्टरांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी काळी फीत बांधून घटनेचा निषेध केला। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रायगडच्या अलिबागमध्ये डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढला। डॉक्टरवरच्या अत्याचार प्रकरणी सर्व डॉक्टर आणि विद्यार्थी यावेळी आक्रमक झाले। तर या घटनेचा निषेध करत आंदोलकांनी मूकमोर्चा काढला। कोलकात्यामधल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येविरोधात पंढरपूरमध्ये डॉक्टरांनी निदर्शनं केली। आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कठोर कायदा आणि अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।